प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नवीन वर्ष सुरू झालं आहे. सगळे लोक शुभेच्छा देत आहेत, नवीन संकल्प घेत आहेत, नवीन योजना करत आहेत. पण आज लक्षात ठेवा, प्रार्थनेशिवाय सुरू झालेलं वर्ष अडचणींनी भरलेलं असू शकतं. बायबल आपल्याला शिकवतं, आपली सर्व कामे परमेश्वरावर सोपवा, म्हणजे तुमचे विचार सिद्ध होतील. म्हणजे काय? आपण योजना करतो, पण यश देणारा देव आहे. प्रिय देवाच्या लेकरांनो, प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाहीत. प्रार्थना म्हणजे देवाशी नातं. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देव आपल्या आधी चालतो. आपल्या मार्गातले सापळे तो ओळखतो. आपल्याला चुकीच्या निर्णयांपासून वाचवतो. अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे वेळ नाही प्रार्थनेसाठी. पण सत्य काय आहे माहीत आहे का? वेळ न मिळण्याचं कारण म्हणजे देवाला बाजूला ठेवणं. जर देवाशिवाय नवीन वर्ष सुरू केलं तर पैसा असेल पण शांती नसेल, काम असतील पण समाधान नसेल, लोक असतील पण आधार नसेल. येशू ख्रिस्त स्वतः कोणतंही मोठं काम करण्याआधी प्रार्थना करत असे. जर येशूने प्रार्थना केली तर आपण कोण आहोत प्रार्थना न करता पुढे जाणारे? आजच ठरवा, हे नवीन वर्ष मी प्रार्थनेशिवाय सुरू करणार नाही. आजचं तुमचं कुटुंब, तुमचं काम, तुमचं भविष्य प्रभू येशूच्या चरणी सोपवा. कारण देवाबरोबर सुरू झालेलं वर्ष कधीही रिकामं जात नाही. हे प्रभू येशू, हे नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि भरभराट घेऊन येऊ दे. प्रत्येकाच्या पावलाला देवा तू मार्गदर्शन कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवा तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. येशूच्या नावाने आमेन.